शंभूराजे छत्रपती झाले तसं कैक लोकांच्या पोटात दुखायला चालू झालं आणि संभाजीराजांचा मारण्याचा प्लॅन याच महाराष्ट्राच्या मातीत ठरला। या मातीची सगळ्यात मोठी खंत आहे। या मातीत जसे गवताला भाले फुटतात ना, तसं इथल्या दगडांवरती फितुरीची बीज मात्र फार लवकर उमसतात। ही जी गद्दारी आहे ना, ही गद्दारी सगळ्यात घातक। या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं नुकसान केलं फक्त या गद्दारीनं। एकानं सांगितलं, शंभूराजे सरदेसाईंच्या वड्यात सायंकाळी एकटे मुक्कामाला आहेत, पकडा मारून टाका। सांगणारे गणोजी संभाजी राजांचे मेहुणे आणि मुकरब खान कैक सैनिक घेऊन सायंकाळी शंभूराजांच्या वाटेनं पकडायला निघाला। कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती सायंकाळी मालोजी बाबा आणि सोबत संताजी एकटे उभारले होते। कैक सैनिक सायंकाळी झोपी गेलं होतं आणि मशाली सायंकाळी संभाजीराजांच्या वाट्याकडे जाताना दिसल्या। संताजी पळत गेला, बाबा ओ मालोजी बाबा, ह्या मशाली शंभूराजांकडे चाललेत। संताजी पळत गेले, कटडावरती उभारले, दुर्बीण काढलं, बघितलं संताजी नाही, राजा ऐकलंय, गनिमानं आक्रमण केलंय, गद्दारी झालंय, लवकरात लवकर गेलं पाहिजे, शंभूराजांना वाचवलं पाहिजे, जीवाची रान करा, राजाला वाचवा। लाखाचा पोशिंदा येतो। संताजी सोबत मालोजी बाबा घोड्यावरती बसले, मधनं वाट काढली, आंबा घाटात गेले, आंबा घाटा मार्गे सरदेसाईंच्या वाड्यात गेले। संगमेश्वर मध्ये महाराज झोपले होते। राजा निघा, राजा उठा, राजा मुकरब खान येतोय, कैक सैनिक येतोय, राजा उठा। कोण? कोणाची हिम्मत माझी खबर द्यायची? राजे आपलेच गणोजी। संभाजी राजाने जगदंबेच्या मायेला हात लावला। जगदंब म्हणून एकदा सह्याद्रीकडे बघितलं। मालोजी बाबा सांगतायत, राजे तुम्ही कवी कलशांना घ्या, कैक सैनिक घेऊन जवळच नावडी नावाची नदी आहे, नदीकडे जावा, नदीत बसा, आम्ही नाव तयार ठेवले, निघा। हा मालोजी एकटा त्या मुकरब खानाला बास आहे, पण संभाजी ऐकायला तयार नव्हते। राजा निघा, वडीलकीच्या नात्यानं सांगतोय। शंभूराजे घोड्यावरती बसले, सोबत कवी कलश। शंभूराजांचे घोडे निघाले नदीकडे, पण जाताना कवी कलश खाली पडले। संभाजीराजे मागे आले, आपल्या मित्राला घोड्यावरती बसवलं, जायला निघाले, गेले 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 नदी पशी गेले। वेळ कमी पडला आणि एका नदीला मुकरब खानाचा सेना सागर भेटायला आला होता। काठावरती एकच संभाजी, लढून मारा, औरंगजेबाच्या पाया पडून शरणागती पत्करा। संभाजी महाराजांनी या आपल्या तरुण पोरांच्या कपाळावरचा गंध टिकावा यासाठी लढणं पसंत केलं। मालोजी बाबांना सांगितलं, मालोजी बाबा साथ द्या। आणि मालोजी बाबा सह्याद्री सारखे शंभूराजांच्या पाठीमागे उभारले होते। संभाजीराजांनी गळ्यातली कवड्याची माळ काढली। संताजी लवकरात लवकर रायगडावरती जा, माझी कवड्याची माळ रायगडावरती पोचव, सांग संभाजीला पकडले। हा माझा पाखऱ्या घोडा घे, घोड्यावरती बस, माझ्या पाखऱ्याला घेऊन लवकरात लवकर रायगडावरती जा। संताजी जायला तयार नव्हते। निघ, वेळ कमी आहे, वकूत कमी आहे, लवकरात लवकर संदेश केला पाहिजे। संताजी घोरपडेंनी शंभूराजांना बघितलं। संभाजीराजांचा पाखऱ्या नावाचा घोड्यावरती लगाम टापली आणि राजाला वाचवण्यासाठी संताजी घोरपडे निघाले, वाऱ्याच्या वेगानं पळत होते। तो पाखऱ्या पळत होता, पाठीमाग पकडलेला आपला राजा बघत होता। डोळ्यात पाणी होतं। आयुष्यभर राज्याभिषेकाला राजा माझ्या अंगावरती बसून मिरवला, राजाला पकडलाय, जीवाचं रान करत होता। राजासाठी डोळ्यात पाणी घेऊन वाऱ्यासारखा पळत होता। तलवारा बाहेर काढला, आता युद्ध सपार सब कतल्या। पण मालोजी बाबा 7 वर्षाचा मालोजी संभाजी राजांसाठी पहाड म्हणून उभारला होता। जिगर होत नव्हती कोणाची समोर जायची। युद्ध चालू झालं, सपार सब कतल्या। एक मालोजी बाबा तलवारी सारखे, वाघासारखे शत्रूच्या सैन्यावरती तुटून पडले होते। बळ तोकडं पडले, मालोजी बाबांची गर्दन कलम केली गेली। जाताना शेवटचं वाक्य,
मावळ्यांनो, जीव गेला तरी चालेल, संभाजी राजा वाचला पाहिजे. राजाला सुखरूप पोचवा. आपल्या शिवाजीचा लिहो काय रे तो. लहानपणी आई निघून गेली 2 वर्षाची, धारावून दूध पाजून मोठा केलेला लिहो काय तो. राजाच्या लेकाला वाचवा बर का. उपकार विसरू नका आपल्या राजाचं. सैनिक लढत होते. बळ तोकडं पडलं. साखळ दंड आणले आणि संभाजी राजांना गिरफ्तार करायचा प्रयत्न केला. पण कसा होईल गिरफ्तार. अरे वाघाचा छावा येतो. एक पाऊल पुढे टाकायचा. राजा फक्त वर बघायचा. 4 पावलं माग सरायचं सैनिक. त्यावेळी मुकरब खानाला कळालं, जगात सगळ्यांचा नाद करा, संभाजी राजा नावाच्या छाव्याचा उभ्या आयुष्यात नाद करायचा नाही. अजिबात नाही. पण फितुरीनं दोर आणले, साखळ दंड आणले आणि छत्रपती संभाजी राजे गिरफ्तार झाले. मराठ्यांचा छावा मुघलांच्या दावणीला बांधला गेला फक्त फितुरीमुळं. आणि औरंगजेबाला कळालं, संभाजी राजांना पकडले, खाली आला, अल्लाह रहम दल्ली, जन्नत के दरवाजे सुन ले, काफर आ गया, अब दिखाएंगे औरंगजेब चीज क्या है. 9 वर्ष कुत्र्यासारखा पळवलाय मला. 9 वर्ष सोडणार नाही. आतापर्यंत डोक्यावरती जिरे टोप घालून फिरला असेल, विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत अंगात राजाची कपडे घालून फिरला असेल, जनावरांची कातडी बांधा. अंगात साखळदंड घातला असेल, अंगात हिरे माणिक मोती घातला असेल, साखळदंड बांधा. आतापर्यंत घोड्यावरनं हत्तीच्या अंबारीतनं आला असेल, सडक्या उंटाला उलट बांधा. कळू द्या जगाला, औरंगजेबानं शिवाच्या छाव्याला गिरफ्तार केलाय म्हणून. मुकरब खानानं संभाजीराजांना पकडलं. संभाजीराजांना मुघली रियासतीची कपडे घातली, घोड्यावरती बसवलं. संगमेश्वर ते अकलूज पर्यंत न्यायचं ठरवलं. का हे अकलूज औरंगजेबाचं शहर, 40,000चा सेनासागर संभाजीराजांची वाट बघत बसला होता या अकलूज मध्ये. संगमेश्वर पासून अकलूजला जायला बराच दिवस लागतो, बराच वेळ लागतो. या माणसानं चालत अंतर अवघ्या 1 ते 1.5 दिवसात पार केले. कुत्र माग लागल्यासारखा पळत होता. का या संभाजीला सोडवायचा प्रयत्न करतील. किल्ल्याच्या तटावरनं संभाजीला नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. गावच्या वेशीवरनं आपल्या राजाला नेलं जात होतं. वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. शिवाजीराजे आग्रामध्ये कैद मराठ्यांनी सोडवलं. शिवाजीराजे पन्हाळ्यावरती कैद जिजाऊंनी सोडवलं. पण ज्यावेळी संभाजीराजे कैद झाले, इतिहासात कुठं 10 गावं एकत्र आली संभाजीराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला, कुठेही ऐकायला बघत नाही. अखंड महाराष्ट्र संभाजीराजांना पकडून द्यायला फितूर झाला आणि आणला अकलूज मध्ये. 40,000चा सेनासागर औरंगजेबाचा मुकरब खानाला मिळाला. शंभूराजांना घोड्यावरनं खाली टाकलं. अंगात जनावराची कातडी नाचलेली बांधली, डोक्यावरती विदूषकाची टोपी घुंगरांची बांधली, अंगात साखळदंड बांधले, उंटाला बांधलं आणि वाजत गाजत निकाली धिंड. कोणीतरी यायचं. कसाय संभाजी. या औरंगाबादची लोक बघायला एकमेकाच्या डोक्यावरती, एकमेकाच्या खांद्यावरती, माळावरती. कसाय संभाजी. कोणतरी यायचं, संभाजीराजांच्या अंगावरती थुंकायचं. कोणतरी यायचं, दगड मारायचं. कोणीतरी यायचं, तलवारीनं नक्षी काम करायचं. बघितला असता वाटला नसता मराठ्यांचा छत्रपती आहे. भूतासारखी अवस्था करून ठेवली होती. कोणीतरी यायचं, त्या उंटाची शक्ती पेरगायचं. उंट थया 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 नाचायचा. अंगातले साखळदंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी रक्त रक्त रक्त.
राजा झुकला नाही, औरंगजेबाच्या पाया अजिबात पडला नाही, उभा राहिला फक्त आणि फक्त या पोरांचा स्वाभिमान जागा राहावा यासाठी. महाराजांना बहादूरगडावरती आणण्यात आलं आणि औरंगजेबाला सांगितलं, हुजूर का पर आ गया. आणि औरंगजेब उठून उभा राहिला. 9 साल का था तब मुझे मिला था आगरा में, तब मैंने इसको पूछा था क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब इस 9 साल के संभा ने मेरे को जवाब दिया था, हमें किसी को डर नहीं लगता. अरे औरंगजेब, हमें किसी को डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था. खाली आला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला. हे अल्लाह रहम दल्ली, जिसको देखने को सपना था कदमों में लाके खडा किया है. आणि खाली बसलेलं बघून शंभूराजे कवी कलशांना म्हणतात, कवी कलश ह्यो खाली येऊन बसलाय, ह्याच्यावरती सुस्ते का कविता. मरणाच्या दारात आहे, मृत्यूच्या जबड्यात आहे, तरी म्हणतोय सुस्ते का कविता. कवी कलश म्हणले, हो राजन, राजन तुम हो साचे, क्या खूब लढे हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत त्यजता औरंग. और राजे तुम्ही काय लढला जंग, तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. चोप. वरती येऊन बसला. पहिला प्रश्न विचारला, सच बता कौन कौन से सरदार थे रे तेरे साथ मेरे. आणि कडाडला राजा, ही सगळी माणसं आमचे. चोप. दुसरा प्रश्न विचारला, संभा जिंदा छोड़ देंगे, स्वराज्य का खजिना किधर रखा है. आणि कडाडला, छावा ही माणसं आहेत ना, हा माझा खजिना, दम असेल तर जिंकून दाखव. चुप. ले जाए जाए इसको, जबान बहुत बोलती है, ले जाए जाए, बांध दिया जाए. वधस्तंभाला संभाजी महाराजांना बांधण्यात आलं. सायंकाळी औरंगजेब गेला. कवी कलशांना म्हणतोय, हे कवि आ मेरे पास, जिंदा छोड़ देंगे, क्या है उस संभा के पास, एक बात बता दे, स्वराज्य का खजिना किधर रखा है. आणि कवी कलश म्हणतात शंभूराजांना, काय म्हणतो ऐकलं का, स्वराज्य का खजिना किधर रखा है. औरंगजेबाकडे बघत कवी कलश म्हणतोय, या औरंगजेब नमक है रे हम शंभू राजे के, जिएंगे शंभू राजे के साथ, मरेंगे भी शंभू राजे के साथ. औरंगजेब, हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में पकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है, अभी सब पे भारी है. चुप. माघारी आला. पहिली शिक्षा, डोळे फार रागाने बघतात माझ्याकडे. निकाल दो आके उसकी. अरे ज्या डोळ्यांनी आयुष्यभर सह्याद्रीला बघितलं, डोळे जाणार होते. लालभुंद तप्त सळ्या जवळ आल्या. शंभूराजांना वधस्तंभाला बांधले, पण कुठली शिक्षा संभाजी राजांना द्यायच्या अगोदर ती पहिल्यांदा कवी कलशांना द्यायची ठरवली. का, मित्राला तडपडताना बघू द्या राजाला. पण स्वराज्याच्या बलिदानासाठी हे दोन्ही अमर सिंह गरजत राहिले, सहन करत राहिले. लालभुंद तप्त सह्या संभाजीराजांच्या जवळ आल्या. छावा डोळे मोठे करून औरंगजेबाकडे बघत होता. जवळ आला, कुपसल्यात आता गेला, भोबळा घेऊन बाहेर आला. डोळे उरले नव्हते, उरल्या होत्या कबीनं खोपण्या, उग्र 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 रक्त बाहेर काढणाऱ्या. डोळ्यात काटूक गेला ना. 2 दिवस डोळा घेऊन बसतो आपण. लालभुंद तप्त सळ्या आपल्या राजाच्या डोळ्यात घातल्या असतील, विंचवाच्या लवलव करणाऱ्या वेदना डोक्यात गेल्या असेल. किती किती सहन करावं एखाद्या माणसानं, किती झुकला असता, वाकला असता, आई शारामात जगला असता. सोसलं माझ्या लेकींनी जगावं हिंदू धर्मात आणि मरावं हिंदू धर्मात, फक्त यासाठी. आणि दुसरी शिक्षा सुनावली, काट दो उसके कान, काप दो. हापशी निघाले. ज्या कानानं आई साहेबांना ऐकलं, ज्या कानानं जिजाऊंना ऐकलं, ज्या कानानं हर हर महादेवाची गर्जना ऐकली, कान जाणार होते. जवळ आले,
समशेर बाहेर काढली, साप करायला चालवली, कान पडले, ना डोळे उरले होते ना कान उरले होते फक्त फक्त या मातीसाठी बलिदान द्यायला श्वास रूपी देह. अरे कोणी सोसावं? महाराज मनोमन म्हणाले, आई 2 वर्षाची असताना निघून गेलीस ग तू सोडून. आबासाहेब लहान होतो, छत्रपती म्हणजे माहिती नव्हतं. त्या वयात एकट्या सोडून गेला त्या संभाजीला. बघा ना तुमच्या संभाजीचा हाल काय केलंय. भूतासारख्या अवस्था केल्या हो तुमच्या संभाजीची. भूकुड सोला हो तसं सोललंय हो तुमच्या संभाजीला. कातड नाही ठेवलं आबासाहेब तुमच्या संभाजीच्या अंगावरती. तुम्ही म्हणायचा माझा लोक सूर्यासारखा जेवढा गरम आहे, खोबरासारखा तेवढाच नरम आहे. मोत्यासारखा मऊ आहे माझा संभाजी. रयतेचा लोक आहे माझा संभाजी. आबासाहेब तुमच्या लेकाचे कातडे काढले बरं का आबासाहेब. कोणीतरी यायचं, संभाजीराजांच्या हाताची बोट कापून न्यायचं, कुत्र्याला खायला घालायचं. कोणीतरी यायचं, आपल्या राजाची गुडघ्याची वाट्या कापायचं, फेकून द्यायचं. एक जण आला, त्यानं संभाजीराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षी काम करायला चालू केलं. एक जण आला, त्यानं राजाचे केस उपडून धरले. एकानं संभाजीराजांच्या अंगाला मीठ चोळलं. अरे मासा तडपडावा तसा राजा तडपडला. किती सहन करावं भगवंता, मरण दे रे. आणि एकानं संभाजीराजांच्या अंगावरती गरम पाणी ओतलं. वेदना सहन होत नव्हत्या. झुकला नाही, वाकला नाही, धर्मासाठी जगला, धर्मासाठी शंभू राजा अमर झाला. शेवटची शिक्षा सुनावली. जबान बहुत बोलते, निकाल दो, संभा की जबान निकाल दो. हपशी आले. वधस्तंभाला आपला राजा बांधला होता. हनुमानाला सेंदूर फासावा रक्तानं माकला होता आपला संभाजी राजा. बघितला असता वाटला नसता मराठ्यांचा छत्रपती आहे. 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती चमकणारा छत्रपती रक्तात लाक माकला होता. हापशी जवळ आली. संभाजीराजांनी तोंड दाबून धरलं. हापशीने संभाजीराजांचं तोंड उघडायचा प्रयत्न केला. संभाजीराजांचं तोंड उघडायचा प्रयत्न केला, उघडे ना. अरे कसं उघडेल? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, हे आमची अवकात सांगणारा संभाजी राजा आहे तो. कसं उघडेल? हापशींनी संभाजीराजांसाठी युक्ती काढली. संभाजीराजांचं नाक दाबून धरलं. नाक दाबून धरल्यावरती श्वास कुदमरला. श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं. सांशात घातली, जीभ बाहेर काढली, तलवार काढली, साप. ज्या जिभेनं आयुष्यभर जगदंब जगदंबचे बोल उमटले, ती खाली पडली होती. ती सुद्धा तयार नव्हती राजापासून वेगळं व्हायला. आणि दिवस आला 11 मार्च, फाल्गुन मध्य अमावस्या. लोक म्हणतात तो गुढीपाडवाचा दिवस, पण नाही. गुढीपाडवा हा पूर्वीपासून साजरा करत आलेला सण, जो संभाजी राजांनी सुद्धा साजरा केला. पण त्याच दिवशी मराठ्यांच्या वाट्याला गुढीपाडवा म्हणजे सुखाचा दिवस आणि संभाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे दुःखाचा दिवस. सुख आणि दुःख मराठ्यांच्या वाट्याला 350 वर्ष झाली एकाच दिवशी आले. संभाजीराजांना परत घोड्यावरती बसवलं. फरफटत तुम्ही कधीतरी पुण्याला गेलात, ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलीत आळंदीत आपण दर्शन घेतो. त्या आळंदीपासून 20 किलोमीटर अंतरावरती भीमा, भामा, इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम आहे. त्या संगमावरती वडू बुद्रुक तुळापूर नावाचं गाव आहे. पण दुर्दैव मराठ्यांचं तुळजापूर आणि तुळापूर याच्यातला फरक आजपर्यंत आम्हाला कधी कळाला नाही. तुळजा भवानीचं दर्शन घ्या, पण एकदा संभाजी राजाच्या तुळापूरला जावा. आणि संभाजी राजांना वडूबुद्रुक तुळापूरला आणलं. दिवस उजाडला. ती रात्र वैऱ्याची होती. काळोख पडला होता. वारा स्तब्ध.
पक्ष्यांचा किलबिलाट थांबला होता. सह्याद्री शर्मेनं मान खाली घालून उभा होता आणि आपशी निघाली. हाच ते कदम कवी कलशांच्या जवळ गेले. कवी कलशांची गर्दन कलम केली. जगदंब महाराज, अखेरचा मुजरा स्वीकारावा. सांगा सह्याद्रीला, मराठ्यांना शेवटपर्यंत साथ दिली बर का कवी कलशानं तुमच्या शंभू राजाला. आणि आपशी संभाजीराजांच्या जवळ आली. राजाला, रक्तात माखलेल्या मराठ्यांच्या छाव्याला शेवटचं बघितलं आणि आपशींना कळालं वाघ कसा असतो. कदाचित त्यांच्या क्षणभर डोळ्यात पाणी आलं असेल. रक्तात माखलेला संभाजी राजा बघितला असेल. तलवार बाहेर काढली, संभाजी राजांची गर्दन कलम केली. हा देह मातीमध्ये खाली पडला. शंभूराजांच्या तोंडाने एक वाफ निघाली. वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली. उडणाऱ्या मातीला संभाजी राजा सांगत गेला, सांगा आबासाहेबांना, तुमचा छावा मातीत नाही मेला, तुमचा छावा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे धर्मवीर संभाजी राजे असतात. हे सांगत गेला. औरंगजेब म्हणतोय, हमने पाव काट दे उसके, नहीं टेके उस संभाने घुटने हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, नहीं रहम की भीख मांगी उसने हमारे सामने. हमने आंख निकाल दी उसकी, नहीं झुकी आंख उसकी हमारे सामने. हमने गर्दन मांस दी उसकी, नहीं झुकी उसकी गर्दन हमारे सामने. अल्लाह होंगे कामयाब कभी, ऐसे ही लौटना पडेगा खाली आत दहली. असं एखादं एक तरी पोरग माझ्या पोटी जन्माला का नाही घातलास? अरे त्याला काय माहितीये तुझ्या पोटी कसा जन्माला येईल संभाजी? संभाजी जन्माला येईल तो म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुशीत, तुमच्या माझ्या या मातीत, मराठ्यांच्या जातीत, सह्याद्रीच्या कणाकणात. शेवटी संभाजीराजांच्या मस्तकाला धरलं, भाला रवला. अखंड तुळापूरमध्ये ढोल ताशे वाजवले. संभाजी राजांचं मस्तक भाल्याला धरून अख्ख्या गावात नाचवलं. कुणाच्या वाट्याला आली हो ही विटंबना? गावचा एखादा व्यसन करणारा माणूस जरी मेला ना, त्याला चांगला अंतविधी देतो आपण. ज्या राजानं मायमाऊलीच्या कपाळावरचा कुंकू शाबूत ठेवला, त्या राजाची गर्दन नाचवली गेली, नाचवली गेली. आणि संभाजी राजांची गर्दन इंद्रायणीच्या तीरावरती रोवली. त्या इंद्रायणीमध्ये रक्ताचा एक थेंब पडला. ती इंद्रायणी आजही सांगते, संभाजी नाही कळाला आमच्या पोरांना. कधी टेन्शन आलं, कधी आत्महत्या करू वाटली, लेकरांनो गाडी काढायची, वडू बुद्रुक तुळापूरला जायचं आणि एकदा त्या इंद्रायणीला विचारायचं, सांग ना इंद्रायणी, संकट आल्यावरती कसा लढला ग माझा संभाजी राजा? ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, अरे ऐक, तुझा राजा लढला स्वाभिमानानं, तुझा राजा मातीसाठी बलिदान झाला स्वाभिमानानं, तू सुद्धा तसा जग. ही प्रेरणा ज्वलंत प्रेरणा आहे. सांग ना सह्याद्री कसा होता माझा संभाजी राजा? तो सह्याद्री साधा सांगेल संभाजी म्हणजे काय. आळंदीपासून पंढरपूरला आषाढीची वारी जाते ना, ही बंद पडलेली वारी चालू करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. 120 लढाया करून एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणजे संभाजी. तत्कालीन काळात सगळ्यात जास्त घोडा पळवणारा, पळत्या घोड्याला डोळ्याची पापणी लावते तोपर्यंत रणांगणावरती गर करणं फिरवणारा राजा म्हणजे संभाजी. जगात पहिल्यांदा बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध पाषाणकोटच्या लढाईत लावणारा राजा म्हणजे संभाजी.
अरे संभाजी म्हणजे काय तर स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांनी, जी म्हणजे जिद्दीने कसं पेटावं, तया नाव आहे संभाजी राजे, तया नाव आहे संभाजी राजे. शंभूराजे गेल्यावरती एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हातात होते ढाल आणि पळत होत घोड. एकदा आपल्या शंभूराजाला डोळे भरून बघ आणि तुझ्या आयुष्यातली संकट कापून टाक, तुझ्या मार्गातली संकट कापून टाक. खर तर या संभाजीराजांचे खरे मावळे जर कोण असतील आजच्या जगात तर ते एकमेव आहेत, ते म्हणजे सीमेवरती उभारलेले आपले जवान. आयुष्यात कुणाचंही ऋण विसरा, एक वेळ आई वडिलांचं ऋण नाही लक्षात ठेवला तरी चालेल, पण दोन लोकांचं ऋण, या दोन लोकांची उपकार आयुष्यभर जपा. पहिलं ते म्हणजे सीमेवरती उभारलेले जवान आणि दुसरे म्हणजे रानात राबणारे आपले किसान. या दोन लोकांचे मरेपर्यंत उपकार विसरा. कधी विचार करा, या सैन्यामध्ये पोरं कुणाचे आहेत? हो, एवढे आमदार आहेत, एका आमदाराचं पोरग आहे सैन्यात? नाही. एवढे खासदार आहेत, एकाही पोराचं आहे तिथं सैन्यात? नाही. एवढे जिल्हा प्रमुख आहेत, कोणाचं पोरग आहे सैन्यात? एकाच नाही. सैन्यात कोणाचं पोरग आहे? ज्याचा बाप दिवसभर शेतात राबतो आणि ज्याची आई रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाते, त्याचाच पोरगा सीमेवरती रायफल घेऊन देश सांभाळतोय. शेतकऱ्याची पोरं सगळी बघायला मिळतात. आपल्या गावातलं एखादं पोरग आज जाता जाता शेवटचा अर्धा मिनिट घेतो. काय परिस्थिती झाली माहितीये का आपल्या इकडं? आज आमची पोरं मेडिकल मध्ये जवळच्या कधीतरी जावा, व्यसनाच्या गोळ्या मागताना तुम्हाला दिसतील, पण सीमेवरती मर्दासारखं पळताना कधी तुम्हाला नाही दिसणार. आपल्या पोरांना आपण प्रोत्साहन का दिलं पाहिजे? गावकऱ्यांनो, एक काम करायचं. काय होतं, एखादं पोरग बाहेर अकॅडमीत असतं, पळतं, नशीब नाही लागत, भरती नाही होत, घरला येतं, चौकात बसलेली लोक म्हणतात काय मेजर कुणीकडे चालला? ते पोरग खातं आतल्यात मनाला. बापाच्या खांद्यावरनं पोरांची प्रेत जाताना स्वप्न तुटलेली मी बघितलेत. एखादं पोरग एमपीएससी यूपीएससीचं पुण्याला तयारी करत असतं, परीक्षेत नाही यशस्वी होत, हारतं, घरी येतं, चौकातली लोक म्हणतात 10वी न शिकलेली, काय अधिकारी कुणीकडे चालला? ते पोरग खातं आतल्यात मनाला. वेळ काढा, शेतकऱ्यांच्या पोराला सांगा लढ, बाप जिवंत आहे तोपर्यंत लढ. पोरांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात 2 गुलाल असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात 2 गुलाल असतात. पहिला गुलाल फिक्स आहे. कुणाचा चुकलाय काय? नाही. जो गुलाल परमेश्वरानं दिलेला आहे, पहिला गुलाल फिक्स आहे. आई वडिलांना तुम्हाला पहिला गुलाल लागणार आहे, पण आयुष्यात दुसरा गुलाल असतो, तो कर्तृत्वाचा असतो, तो आयुष्यात जगण्याचा असतो. इतके मोठे व्हा, आयुष्यात भरती व्हा, भरती झाल्यावरती अंगावरती गुलाल पडावा, गावाच्या चौकात आपला बॅनर लागावा, समोर मेजर लिहिलेलं असावं, आपल्या नावाच्या पाठीमागं आपल्या बापाचं नाव असावं, चौकात आपला बाप वाघासारखं छाताड काढून आपल्या त्या बॅनरकडे एकटक बघत असावं आणि आपल्या लेकाचा विजय बघून एकदा म्हणत असावं, बास, माझ्या लेकानं आयुष्यात सगळं कमवून दाखवलं. एका दिवसासाठी जगा, एका गुलालासाठी आयुष्यभर जगा. जाता जाता एवढंच सांगतो, माझ्या घरी कधी या, मी जन्मल्यापासून आतापर्यंत एकदाही टीव्ही बघितला नाही. माझ्या घरात टीव्ही नाही. वडिलांचं 40 लाखाचं घर आहे, 40,000चा सुद्धा टीव्ही नाही. माझ्या घरात टीव्ही नाही, पण माझ्या घरात माझ्या वडिलांनी 40,000ची शिवाजीराजाची संभाजीराजाची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलेत. वेळ काढा, आपल्या लेकराला जवळ घ्या. शिवाजी कसा होता, संभाजी कसा लढला, लेकाला सांगा. नक्कीच मातीसाठी लढणारी पिढी या मातीमध्ये जन्माला येईल. जाता जाता एवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला,
हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, आम्हा मर्द मावळ्यांच्या झटला चमकत्या तलवारी, मुघल पळती माघारी. शंभू राजे अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. धन्यवाद. जय